हॅलो, तर ही आहे माझी कू आणि मी आहे कूची आई. तर आम्ही हे चॅनल यासाठी सुरू केलं आहे कारण जेव्हा आमची कू खायला लागली ना वरचं, तेव्हा ना मला सांगणारं कोणीच नव्हतं की तिला मी खायला काय देऊ, काही नाही. त्याच्यामुळे ना मी सगळं यूट्यूबवरती इंस्टावरती सर्च करूनच तिला खायला चालू केलं आणि म्हणूनच म्हटलं आपण सुद्धा एक चॅनल चालू करू, त्यातून आपण कोणाला डेलीमध्ये डेलीमध्ये जे देतो ना ते तिला आपण म्हणजे असं पोस्ट करू जेणेकरून दुसऱ्या कोणाला तरी त्याची हेल्पसुद्धा होईल. म्हणून हे चॅनल आम्ही चालू केलं. तर प्लीज चॅनल आमचं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी यामध्ये पूर्ण रेसिपी तर नाही, पण मी तिला काय काय देते ना हे नक्कीच सांगते. आणि माझ्या पूर्ण रेसिपी या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी डेली ब्लॉगमध्ये शेअर करतेच, तर नक्की एकदा चेक करा तुम्ही. तर कुला मी वरण भात देते. आता वरण भात मी मिक्सरला वगैरे बारीक नाही करत, डायरेक्ट तसाच वरण भात मी मऊ भात बनवून त्याच्यावरती तूप टाकून कुला खाऊ घालते. मी गाजरसुद्धा तिला देते. बाजारामध्ये आता खूप गाजर भेटून जातात आणि ते फ्रेशही असतात, त्याच्यामुळे मी तिला गाजर घेऊन येते, ते छान थोडंसं स्टीम करते आणि थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरला बारीक करते. तुम्ही गाजर हलवासुद्धा देऊ शकता. इथे मी मुगाचीच खिचडी बनवली होती. जास्त मी मूग टाकते, थोडंसंच तांदूळ टाकते, असं मी दाल खिचडीचे खूप सारे प्रकार बनवते. आणि हे तर मी तिला रवा डोसा बनवला होता. जो रवा आहे ना, मी त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून अर्धा एक तास आहे ना भिजत ठेवला होता छान. तुम्ही बाळाला मीठ देत असाल तर मीठ टाका. मी अजून कोवलं मीठ नाही देत, त्याच्यामुळे बिना मिठाचंच मी तिला बनवते. आणि हा ना मला वाटलं नव्हतं खरंच छान होईल, पण तो खरंच खूप मस्त बनला होता आणि क्रिस्पी झाला होता. मी सगळं फिनिश नाही करत, मी एकदम असं 3 बनवतो, तिन्ही नाही खात, पण ती 2 तरी मी तिला भरवते. हे वाटाणासुद्धा मी देते. वाटाणा, गाजर, मूग डाळ, तांदूळ. नोच खाली बसा, खाली बसा, बसा बसा इथे, बसा 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 खाली बसा बसा बसा. सिट डाऊन, सिट डाऊन. हां 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 हां, देते देते देते. हां 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 हां. हां 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 हां. बसा खाली, बसा बसा इथे बसा. बाय 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 बाय. मी पण चाललीये. बाय. कम कम कम. अब अब बंद कर, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, कैमरा बंद करो. चलो चलो चलो, बंद करो, बंद करो. आणि ही रेसिपी आहे ना, ही ना मी कुठेच सर्च नव्हती केली. मी असंच बसले होते, ही मला रेसिपी क्लिक झाली होती. आणि माहिती नाही खूप सारे लोक बनवतसुद्धा असतील. मी आज फर्स्ट टाईम बनवली होती आणि ती एवढी मस्त झाली होती. मी स्वतःसाठी सुद्धा ही रेसिपी सारखं बनवणार आहे आता. मूग डाळ मी थोडीशी भिजत टाकली होती, त्याच्यामध्ये मी नंतर मिक्सरमध्ये ती टाकून दिली. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लसूण ते टाकून ते मूग डाळ बारीक केली. तो खूप नाही ते टमाटर खात होती. नंतर त्याच्यात जे बॅटर झालं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं हळद, जिरा पावडर, मीठ देत असाल तर मीठ द्या, थोडंसं देऊ शकता मीठ तुम्हाला हवं तर. नंतर हे सगळं मी व्यवस्थित हलवून आहे ना त्याचे छोटे 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 डोसे बनवले होते. आणि मी त्याच्यामध्ये गाजरसुद्धा टाकलं होतं. तुम्ही खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकू शकता जे तुम्हाला हवे ते. आणि कूळचं एका साईडला मी ना डोसे थोडे थोडे छोटे छोटे टाकून आहे ना जे बॅटर राहिलं होतं त्याच्यामध्ये ना मी माझ्यासाठी म्हटलं वेगळं काय बनवू, म्हणून म्हटलं मी पण हेच खाते. तर त्याच्यामध्ये मी टमाटर, कांदा, मिरची हे सगळं टाकून आहे ना मी छान ते हलवलं आणि ते असं त्याच्यातनं चिला बनवला होता. ह्याचं नाव काय माहिती नाही. आणि आज फर्स्ट टाईम कुहूने स्वतःच्या हाताने हे खाल्लं. तिने पूर्ण नाही संपवलं, पण बऱ्यापैकी तर तिने ते खाल्लं आणि ती ट्राय करत होती स्वतःच्या हाताने खायला आहे ना. हे मला खरंच खूप आवडलं. आणि हे बघा आमच्या मॅडम कसे घड्याळ काढून ठेवतात माझ्या हातावरती. आम्ही लहानपणी असे घड्याळ काढायचो चावून. आणि माझी मुलगी आता बघा मला कशी चावतीये.
म्हणून ती रडत होती, कारण मी तिला चावून देत नव्हते आणि तिचे हळदी हट्टपूर्वक बसले ना तर मलाच प्रॉब्लेम होईल नंतर. म्हणून मी तुला थोडंसं तिला रडून दिलं, म्हटलं नको. नंतर तिला छान रेडी करून मी बाहेर घेऊन गेले. तर तिच्या बाबांनी आम्हाला येऊन सरप्राईज दिलं. तर ती बाबा आल्यावर तिचे बघा ती माझ्याकडे यायला तयारच नव्हती. एवढी खुश झाली जसे की तिला तिचे बाबा वर्षभराने भेटले. बदल माझ्या पोंगलीला, बदल माझ्या पोंगलीला, माझ्या पोंगलीला बदल. टिशू कम कम कम. टिशू चल चल कम कम कम. बाय 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 बाय. हे बघ चल ये 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 रिशू हाय चल 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 चला चल. बघितलं ती किती पाण्यामध्ये खेळते. आधी तर घाबरायची आणि आता तर बिंदासपणे जाते. असो तर दुसऱ्या दिवशी मी तिच्यासाठी बनवले होते बनानाचे पॅनकेक. ही रेसिपी आहे ना मला खूप आधीपासून तिच्यासाठी बनवायची होती, तर मी इंस्टावरती वगैरे बघायचे ना, असे खूप लोक तर करून द्यायचे. म्हणून म्हटलं चला आपण पण ट्राय करू. तर काही नाही, मी बनाना घेतला होता मॅश करून, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि थोडंसं दूध टाकून आहे ना ते छान पॅनकेक त्याचे बनवून घेतले आणि कुहूने ते खाल्ले सुद्धा. आणि असं वेगवेगळं ट्राय केलं ना तर थोडं का होईना तर मुलं ट्राय म्हणजे ते खातात तरी, क्वांटिटी नाही पण थोडं तरी खातात. त्याच्यामुळे असं ती एवढं सगळी मेहनत वेस्ट जाईल का हे जाईल का याचा विचार अजिबात करू नका आणि मुलांना बनवून द्या. इथे अशी छान संध्याकाळी माझी रेडी झाली होती आणि आम्ही घेऊन गेलो तिला बाहेर. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हे सगळं युजफुल होईल. थँक्यू आणि प्लीज सबस्क्राईब.